तर आखाती युद्ध अद्यापही थांबलेलं नाहीये, त्याचा पर्यटनावर सुद्धा परिणाम झालेला आहे। अनेक विदेशी फ्लाइट्स या रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे विदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कुचंबणा होतीये। आखाती युद्धाचा हा परिणाम बघायला मिळतोय। फ्लाइट, हॉटेल आणि कनेक्टिंग बुकिंगचे पैसे हे अनेकांचे अडकलेत। तर या संदर्भात राजीव यांच्या सोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर जे आहेत फिरायला जात असतात, त्यासाठी जे आहे त्यांना आखाती देशात ज्या युद्धाच्या परिणामाच्या जे आहेत ते पर्यटकावर थेट जे त्यांना झड जे आहे ते सोसावे लागत आहे। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू अकोलकर सर आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन विदर्भ चॅप्टरचे सचिव आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जे आहेत ते भारतीय पर्यटक जे आहेत ते आखाती देशात आहेत फिरायला जात असतात, याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात होता, काय सांगाल एकूणच? असं आहे की गेल्या 28 फेब्रुवारीला पासून जे युद्ध सुरू झालं आहे, अमेरिका आणि इस्रायलनी इराणवर जो हल्ला केला आणि त्याच्या प्रत्युत्तर इराणनी दिलं आणि त्या प्रत्युत्तरामध्ये त्यांनी आखाती देशामध्ये ज्या ज्या कंट्रीजमध्ये US चे एअर बेसेस जिथे होते त्याच्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामुळे काय झालं की इथले आखाती देशामधल्या ज्या एअरलाईन्स आहे, एमिरेट्स झालं, अबुधाबीची एतिहाद झाली, कतार एअरवेज झाली, सौदी एअरलाईन्स झाल्या, या एअरलाईन्सचं पूर्ण नेटवर्क विस्कळीत झालं। त्याच्यामुळे तिथनं या एअरलाईन्स जसं आखाती देशातील ह्या एअरलाईन्स जे आहे त्या भारतासाठी वेस्टर्न वर्ल्डला जाणारा हा एक गेटवे आहे। तर या गेटवे बंद झाल्यामुळे ज्यांनी या एअरलाईन्सचं जे बुकिंग केलं होतं ते सगळं कॅन्सल झालं। जे लोक जे ट्रॅव्हल एजन्सी किंवा जे ट्रॅव्हल इंडस्ट्री बाहेरच्या देशातले जे टूर्स ऑर्गनाईज करतात आउट ऑफ इंडियाचे, त्यांना त्यांचे ते जे काय असेल त्याच्यापैकी 60 ते 70% कॅन्सल झालेले आहेत त्यांचे टूर्स। सगळ्यांचं आपापल्या वेगवेगळ्या स्तरावर, प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीच्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळे बुकिंग्ज असतील, त्यांचं आकलन करणं खूप कठीण आहे। पण मी जसं तुम्हाला सांगितलं की जो काही आपापल्या परीने जो 100% जो त्यांचा व्यवसाय होता तो आज 60% त्याच्यात कपात झालेली आहे, 60 ते 70% त्याच्यात कपात झालेली आहे। पर्यटकाला जाणारे जे विदेशी पाहुणे विदेशात जातात त्यांना या संपूर्ण याच्यात जे आहे ते फटका मोठ्या प्रमाणात जे आहे ते सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सर, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।